संगमनेर नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी या जोरात सुरू आहे। संगमनेर नागरिकांचे नेमके प्रश्न काय, त्या प्रतिक्रिया आम्ही युवा देच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जाणून घेत आहोत। खरं तर 2 तारखेला या ठिकाणी संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा मतदान होते आणि 3 तारखेला निकाल आहे। संगमनेरकर नेमका कौल कुणाला देणार, महायुतीच्या बाजूने देणार की संगमनेर सेवा समिती जी नव्याने स्थापन झाली त्यांना देणार? मागे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे निवडून आले। सध्या महायुतीला संगमनेरकर कौल देणार की संगमनेर सेवा समितीला कौल देणार हे निकालांती स्पष्ट होईलच। परंतु जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत, कोणत्या प्रश्नावरती या ठिकाणी निवडणूक होणार आहे? सध्या राजकीय प्रचाराला जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे उभे असलेले उमेदवार आहेत ते आपापल्या परीने या ठिकाणी प्रचार करत आहेत। जनतेचे प्रश्न नेमकं काय आहे ते खरं तर माध्यम म्हणून आम्ही पोहोचण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आपलेही जे प्रश्न असतील ते वेगवेगळ्या भागातील आम्ही माध्यमाच्या स्वरूपातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतच आहोत। नेमकं जनतेला ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जनतेला विकास करणारे उमेदवार पाहिजे, विकासाचं काम करणारा माणूस या ठिकाणी पाहिजे अशी जनतेची बहुतांशी मत आहे। नेमकं हे विकासाचे उमेदवार निवडून येणार की नाही हे आपल्याला खरं तर निकालांतीच कळेल। धन्यवाद।